शिवसेना गेली तरी पीळ जात नाही किंवा वड्याचं तेल हे वांग्यावरती काढणं अशी म्हण आपण अनेकदा ऐकत आलेलो आहोत। राजकारणी स्वतःला सामान्यांपेक्षा प्रिव्हिलेज्ड श्रेष्ठ समजतात, त्याची उदाहरणं सुद्धा आपण पाहत आलेलो आहोत आणि असाच अनुभव पुढारी न्यूजच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांना आलेला होता। तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेत आणि त्याला कारण ठरल्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या विशाखाताई राऊत। एकीकडे 44 वर्षांनी भाजपचा महापौर, शिंदेच्या शिवसेनेचा उपमहापौर बिनविरोध विराजमान झाला। दुसरीकडे 25 वर्षांची सत्ता गमावलेल्या ठाकरेंच्या नगरसेविकेंसोबतच संवाद साधण्यासाठी शिल्पा नरवडे सेनेच्या कार्यालयामध्ये गेल्या। मात्र तिथं एका छोट्याशा गोष्टीचा बाऊ करत विशाखाताईंचा पारा अचानक चढला आणि त्यांनी माध्यम प्रतिनिधीवरच आपला राग काढलाय। स्वतःला जुन्या अनुभवी श्रेष्ठ म्हणवणाऱ्या विशाखाताईंनी चक्क माध्यम प्रतिनिधींची औकात वगैरे सुद्धा काढली आहे। बाकी त्यांचा थाट आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच पहा आणि त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, युवा नेते आदित्य ठाकरेंनी सुद्धा ही क्लिप पाहावी अशी आमची विनंती सुद्धा आहे। चालतील का? थोडं तिकडे सरका ना, नंतर गप्पा मारूया जेवणाच्या आपण। महापौर आहे, नाही नाही काढत नाही, मग इकडून या ना, इकडून बोलताना नीट बोल। नाही नाही, अहो कॅमेरामध्ये तू या इथे बसले तिथे बसले जेवणाच्या गप्पा करता, हे माझ्या पुढे बोलायचं नाही। आय एम टेलिंग यू, दिस इज नॉट द वे यू शुड बी, दिस इज नॉट द वे यू शुड बिहेव विथ एनीवन। कळलं? तू तुझ्या औकात मध्ये राहा। तुम्हाला काय वाईट? तू काय हो, तुम्ही जेवणाच्या गप्पा आम्ही बोलतोय, आम्ही तू कोण सांगणार आम्हाला आम्ही काय बोलायचं नाही? असंच बोलली नाही, असंच बोलली। नॉट द वे, हे बरोबर नाहीये। मी आताच सांगते, ही जेव्हा जन्मली नव्हती ना तेव्हा आम्ही या सभागृहात आहोत। ठीक आहे, सांग। तिने आम्हाला डायरेक्शन दिलं तेव्हा झाली, आम्ही सभागृहात होतो आणि हिचा जन्म झाला नव्हता। ही काय सांगते आम्हाला? मी तसं नाही बोलत मॅडम, तुम्ही इकडून या असं बोलते, फक्त कॅमेराच्या मध्ये येते म्हणून थोडं। तू पण मला हलवणार? शिवसेना पक्षाचं कार्यालय, तू मला हलवू नाही शकत। कळलं ना? पक्ष कार्यालयामध्ये नकोच होतं, तू पण हलवणार मला? इथे वा तिथे वा, काय म्हणलं चुकीचं आहे। पक्ष कार्यालय नाही बोलत मी, तू अशीच बोलली, मी वेगळी नाहीये। हे जाऊ द्यायचा प्रश्न नाहीये। ती आम्हाला हलवू नाही शकत इकडे सभागृहात आमच्या येऊन। कळलं ना? हो ताई, पहिले कशाला चक पाडली? अहो तसं हे बोलतो यामध्ये येतात, चालतील का? थोडं तिकडे सरका ना, नंतर गप्पा मारूया जेवणाच्या आपण। तर ज्यांच्या सोबत हा सगळा प्रकार घडलेला आहे, आमच्या प्रतिनिधी शिल्पा स्वतः आपल्या सोबत आहेत। शिल्पा, नेमकं काय घडलेलं होतं त्यावेळी? माधुरी, आपण जर पाहिलं तर आज मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक होती महापौर पदाची आणि उपमहापौर पदाची, ती पार पडलेली आहे। ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध पार पडली आणि त्यानंतर सर्वच माध्यम प्रतिनिधी जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षांच्या बाईट असतील किंवा त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या घेण्याचा प्रयत्न करत होते। मात्र आपण जर पाहिलं तर महापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर मनसेचे असतील किंवा शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, नगरसेवक होते मुंबई महानगरपालिकेमध्ये आलेले, त्यांच्याशी वारंवार जे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। मात्र एकानेही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केलेली आपण पाहिलं। त्यानंतर मी स्वतः शिवसेनेचं मुंबई महानगरपालिकेतलं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये गेली होती आणि माझ्यासोबत अनेक इतर माध्यमांचे देखील प्रतिनिधी होते। मात्र त्यांना देखील अगोदर माझ्यापूर्वी असंच काहीतरी वातावरण झालं, त्यांना देखील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर मी त्या कार्यालयामध्ये गेली होती, किशोरी ताई यांनी स्वतः मला बोलवलं होतं। मी गेल्याच्या नंतर चौपालसाठी मी त्यांच्याकडे आता चौपाल करूया अशी बोलणी झाल्याच्या नंतर आम्ही चौपालसाठी किशोरी पेडणेकर असतील किंवा इतर ज्या नगरसेवक आहेत त्या सगळ्या उभ्या राहिल्या होत्या। मात्र विशाखा राऊत ज्या आहेत त्या कॅमेराच्या मध्ये येत होत्या म्हणून मी त्यांना विनंती केली होती। मात्र ते सांगतात की मी खूप अनुभवी आहे, मी माझी महापौर राहिलेली आहे। खरोखर आहेच त्या ज्या ठाकरेंची शिवसेना आहे त्याच्यात मी आपल्यासोबत बोलण्यासाठी रितू तावडे आहेत, नवनिर्वाचित मुंबईच्या महापौर त्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। रितूजी, आपण हे बघतोय, खरं तर हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। माध्यम प्रतिनिधींची खरं तर हुज्जत घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, त्यांची औकात काढली गेलेली आहे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या विशाखाताई राऊत यांनी। हॅलो, माझा आवाज येतोय? हो ताई, येतोय, बोला। मला आता हे
या पत्रकारांच्या माध्यमातून कळलं की अवकाश काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केले, हे अतिशय चुकीचं आहे. आपला चौथा स्तंभ आहे प्रसार माध्यम, आणि अशा पद्धतीने त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे म्हणजे अतिशय काय बोलणार तुम्हाला, चुकीचं ह्यांनी व्यक्त केलेलं आहे. विशाखा राऊत यांना सांगेल की ह्या पद्धतीने त्यांनी अशा पद्धतीने स्टेटमेंट करू नये. हे फार चुकीचा मेसेज मुंबईकरांना जातोय. हो ऋतुताई, खरं तर एका ठिकाणी तुमच्याकडे महापौर पद आलेलं होतं आणि दुसऱ्या दालनामध्ये अशा प्रकारे एका महिला पत्रकाराशी हुज्जत घालणं किंवा त्यांच्याशी अशा प्रकारे वर्तन करणं, कशा प्रकारे बघायचं याकडे? काय बोलताय जरा रिपीट करा, मी इथे गर्दीत आहे ना. ताई, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? क्लिअर पोहोचतोय का हा, माझा बोला. आवाज? ताई, सकाळीच आपण बघितलं तुम्ही एका दालनामध्ये होता ज्या ठिकाणी तुम्हाला महापौरपद एका ठिकाणी भूषवलं जात होतं आणि दुसऱ्या दालनामध्ये हा सगळा प्रकार घडत होता. एका महिला पत्रकाराशी अशा प्रकारे वागणूक तिला दिली जात होती. याकडे नेमकं कसं बघायचं? मी आता या ठिकाणी असं म्हणेन की एकतर महिलांच्या बाबतीत आपण संवेदनशील महिला आज मुंबईमध्ये काम करतोय, आणि अशा पद्धतीने आपल्या महिला पत्रकारांना बोलणं हा समस्त महिला वर्गांचा अपमान आहे. तर मला असं वाटतं की सभागृहात असलेल्या सगळ्याच नगरसेवकांनी संवेदनशील राहिलं पाहिजे. महिला पत्रकारांचा किंवा महिलाच काय सगळ्याच पत्रकारांचा सन्मान केला पाहिजे, आणि सभागृह हे चांगल्या पद्धतीने चालवलं पाहिजे. त्याचबरोबर मानसिक शांतता आपली चांगली ठेवली पाहिजे, जेणेकरून आपण शांतपणे सगळ्या प्रश्नांच्या उत्तराला सामोरे जाऊ शकतो. हो ताई, खरं तर विशाखाताई आपल्याला ज्येष्ठ म्हणवतात आणि त्यांच्याकडून अशा प्रकारे वागणूक दिली जाणं, एका प्रतिनिधींशी अवकात वगैरे काढणं, खरं तर याकडे सगळ्यांचंच लक्ष असणं गरजेचं आहे. ऋतुताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी धन्यवाद. आणि यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे गटनेते गणेश खणकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. गणेशजी, खरं तर आपण हा प्रकार बघू शकतोय. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या विशाखाताई राऊत यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे. आमच्या महिला प्रतिनिधी होत्या शिल्पा नरवडे यांच्याशी त्यांनी त्यांची अवकात काढलेली आहेत. कसं बघता तुम्ही खरं तर या सगळ्या प्रकाराकडे? नाही, मला हा प्रकार तुमच्या प्रतिनिधीकडूनच कळला. मुळात हा प्रकार दुर्दैवी आहे, असं व्हायला नाही पाहिजे. खरं तर विशाखा राऊत आपल्या सभागृहाच्या ज्येष्ठ सदस्य आहेत. नेमकं काय घडलं मी सुद्धा त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. पण मला असं वाटतं की आज जे काही मी सभागृहात पाहिलं तर मुळात 25 वर्ष सत्ता हातात असल्यानंतर अचानकपणे ज्या वेळेला आपल्याला जनादेश आपल्या विरोधात जातो आणि विरोधी पक्षात बसावं लागतं, तर त्या प्रसंगासाठी उभाटाचे नगरसेवक मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. कारण सभागृहात त्यांनी ज्या पद्धतीनं गोंधळ घातला तो आम्ही पाहिला, त्यामुळे आमच्या बऱ्याच काही गोष्टी लक्षात आल्या. त्यामुळे मला असं वाटतंय हा झालेला प्रकार दुर्दैवी आहे. पत्रकारांच्या बाबतीत असं कुठलाही प्रकार होऊ नये, हे एवढंच मी या बाबतीत म्हणेन. पण गणेशजी, तुम्हाला काय वाटतं, सत्ता सुटली म्हणून त्यांचा हा संयम सुटला असं तुम्हाला वाटतं का? सत्ता गेली म्हणून ते असं वागतायत का, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला आज मी म्हटलं ना की सभागृहातही मी आज जे पाहत होतो तर मुळात एवढे ज्येष्ठ सदस्य असताना त्यांनी ज्या प्रगल्भतेनं मॅच्युअरली वागण्याची आवश्यकता होती, मुळात महापौरांचं भाषण सुरू असताना जो गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला तोही दुर्दैवी होता. म्हणूनच मी म्हटलं की 25 वर्ष सत्तेवर बसल्यानंतर आज विरोधी पक्षात बसावं लागतंय, तर ही गोष्ट पचनी पडली असं काही मला वाटलं नाही. म्हणजे बरोबर. गणेशजी, खरं तर चुकीचं वर्तवणूक आहे जे प्रत्येक महिलेला देणं खरं तर चुकीचं आहे. तुम्ही या संदर्भात काही भूमिका घेणार आहात का? नाही, मुळात असं आहे की हा प्रकार घडलाय तो दुर्दैवी आहे, मी अगोदरच म्हणालो. आणि या बाबतीत नेमकं काय घडलं मी याची माहिती घेईन, एवढंच मी तुम्हाला सांगतो. हे होऊ नये हे मी स्पष्टपणे सांगतो. नक्कीच. गणेशजी, खरं तर तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी तुमचे धन्यवाद. आणि याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आहेत. शीतलताई, खरं तर ही आम्ही तुम्हाला दृश्य खरं तर तुम्ही बघितली असेल तर विशाखाताई राऊत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या यांनी आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याशी खरं तर त्या बोलत होत्या, मात्र या दरम्यान त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी बोलताना त्यांची लायकी काढलेली आहे. काय तुम्हाला म्हणायचं यावर? मला वाटतं उबाटाच्या सर्वच नगरसेवकांच्या सत्ता हातातून गेल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आज बालिशपणे ते सभागृहात सुद्धा वागत होते ते बघून खरोखर त्यांची दया येत होती. कारण एवढी दयनीय परिस्थिती होती. आपल्या हातातून सत्ता गेलेली आहे आणि आपला महापौर बसत नाहीयेत
ही गोष्ट अजूनही त्यांना मान्यच होत नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा तोल गेलेला आहे आणि ते तोल गेल्याचं खरं तर विशाखा राऊत या ज्येष्ठ उबाटाच्या नेत्या आहेत. त्या स्वतः आमदार होत्या, त्या स्वतः महापौर होत्या, त्यांनी अनेक महानगरपालिकेतली महत्वाची पदं भूषवलेली आहेत आणि अशा वेळेला त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांकडून अशा पद्धतीच्या त्या स्वतः पक्षाच्या उपनेत्या आहेत आणि त्यांच्याकडून अशी परिस्थिती अशा पद्धतीने जर त्या मागत असेल तर तुम्ही विचार करू शकता की यांची मानसिक स्थिती कितपर्यंत बिघडलेली आहे. हो शिल्पाताई, खरं तर या आमच्या प्रतिनिधी आहेत म्हणून आम्ही हा मुद्दा खरं तर उचलतोय. मात्र इतर कुठल्याही महिलेशी किंवा इतर कुठल्याही व्यक्तीशी अशा प्रकारे वागणं, अशा प्रकारे त्यांना वागणूक देणं हे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? नाही, ही गोष्ट चुकीचीच आहे आणि त्याचा निषेधच करायला पाहिजे. कारण शेवटी माध्यम प्रतिनिधी हे लोकशाहीचे चौथा खांब आहेत आणि ते खरं तर या पद्धतीच्या सगळ्या ज्या बातम्या आहेत या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं काम करतायत. ते काही त्याच्यामुळे त्यांना त्यांचं काम करून द्यायला पाहिजे आणि त्या कामाचा रिस्पेक्ट सुद्धा झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीत खरं तर खूप खेळीमेळीच्या वातावरणात इतक्या वर्षात महानगरपालिकेमध्ये किंवा राजकारणी आणि लोकप्रतिनिधी एकत्रितरित्या काम करत असतात. कारण दिवसातून अनेक वेळा एकमेकांना भेटणं होतं, बोलणं होतं. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने माध्यमांच्या प्रतिनिधींशी वागणं हे खरोखर निषेधार्हच आहे आणि अशा गोष्टी या घडल्याच नाही पाहिजे. परंतु उबाठाच्या सर्वांचीच आता संजय राऊतांप्रमाणे मानसिक स्थिती बिघडायला लागलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून वागणं हे त्यांचं तोल सुटल्यासारखं आता वागणं चाललेलं आहे आणि विशाखाताई जे वागलेले आहेत त्याच्यात सर्वच माध्यम प्रतिनिधीने आणि सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा विरोध केला पाहिजे. कारण ही महाराष्ट्राची लोकशाहीची ही परंपरा नाही आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीने एकत्रितरित्या इतकी वर्ष काम करतो आहोत आणि आपल्या म्हणजे राजकारणी आणि त्याचप्रमाणे माध्यम प्रतिनिधी यांची खरं तर अतिशय सख्य आहेत. आपल्याला तर अनेक असे उदाहरणं सुद्धा देता येतील आणि अशा वेळेला एका महिलेशी अशा पद्धतीने दुसऱ्या महिलेने वागावं आणि तिला अशा पद्धतीने बोलावं याचा निषेधच केला पाहिजे. नक्कीच. शीतलताई, खरंच तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि या सगळ्याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, काही राजकीय प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत, महत्त्वाच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. विशाखा राऊत यांचं जे वागणं होतं ते अत्यंत चुकीचं असल्याचं सगळ्या स्तरातून सध्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. गौरी, ही प्रतिक्रिया मी पुढारी न्यूजचा प्रतिनिधी म्हणून तर देतोच आहे. मात्र राज्याची एकमेव टीव्ही पत्रकारांची संघटना टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी म्हणजे सरचिटणीस म्हणून ही प्रतिक्रिया देतोय. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन सगळ्यात आधी विशाखा राऊत यांच्या मुजोर या वागण्याचा निषेध करतोय. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनकडनं लवकरच एक पत्र जाहीर करतोय आणि त्याच्यातून विशाखा राऊत यांनी जाहीररित्या शिल्पा नरावडे यांच्यासह समस्त टीव्ही पत्रकार आणि व्हिडिओ जर्नलिस्टची लेखी माफी मागावी, अन्यथा विशाखा राऊत यांच्या बाईट्सवरती प्रतिक्रिया घेण्यावरती टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनकडनं बहिष्कार टाकण्यात येईल. मुंबईमध्ये कुठलंही टीव्ही माध्यम विशाखा राऊत यांची प्रतिक्रिया ही यापुढे घेणार नाही असा निर्णय आम्हाला टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनला घ्यावा लागेल. आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचा इशारा आहे विशाखा राऊत यांना की तुम्ही त्वरित संबंधित घटनेबाबत दिलगिरी नाही, माफी त्यांनी मागावी. कारण शिल्पा नरावडे अतिशय संयमी आणि नम्रतेने वागणारी प्रतिनिधी आहेत. महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीनं अवकात काढणं हे विशाखा राऊत यांच्यासारख्या जुन्या जाणत्या मुंबईचं महापौरपद भूषवलेल्या नेत्याला हे वाक्य नक्कीच शोभा देणारं नाहीये. त्यामुळे त्यांनी त्वरित समस्त टीव्ही पत्रकारांची आणि विशेषतः शिल्पा नरावडे यांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यावरती, त्यांच्या बाईट घेण्यावरती टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे बहिष्कार घातल्याचं पत्र लवकरच जाहीर करावं लागेल. आम्ही विशाखा राऊत यांना पुन्हा एकदा आवाहन करतोय की त्यांनी त्वरित माफी मागावी, अन्यथा त्यांच्या प्रतिक्रियेवरती बहिष्कार हा टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनकडनं यापुढे टाकण्यात येईल. हो पंकज, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर स्वतः शिल्पा आपल्यासोबत आहे, शिल्पा नरवडे आमच्या प्रतिनिधी. शिल्पा, खरं तर तुमच्यासोबत हे वागणं खरं तर कुठल्याही महिलेसोबत किंवा कुठल्याही व्यक्तीशी एकाने असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे. खरं तर आत्ताच्या सध्याची परिस्थिती बघता तुमचं नेमकं काय म्हणणं असणार आहे या सगळ्या प्रकारावर? काय तुमची मागणी असणार आहे? माधुरी, आपण जर पाहिलं तर आम्ही जे रिपोर्टर आहोत ते नेहमीच अशा वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेत असतो, प्रतिक्रिया बाईट घेत असतो. मात्र अनेक वेळा मी त्यांच्याही बाईट घेतलेल्या आहेत, शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या घेतलेल्या आहेत. मात्र अशी परिस्थिती मला कधी जाणवली नव्हती. आपुलकीने वागणूक दिली जात होती रिपोर्टर पत्रकारांना. मात्र आज जे ते बोललेले आहेत त्या स्वतःला ज्येष्ठ नेत्या मानतात किंवा त्या माजी महापौर राहिलेल्या आहेत आणि अगदी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. त्यांना हे बोलणं शोभतं का? मलाही असं वाटतं. कारण एका
महिलेशी बोलताना आपण कसं बोललं पाहिजे आणि तिथे अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांनी हा आऊचा बाऊ केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे खरं तरी एक महिला म्हणून मलाही असंच वाटतं की त्यांनी माफीच मागितली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर जो महापौराची निवडणूक होती त्या दालनामध्ये देखील ठाकरेंच्या सेनेच्या ज्या महिला होत्या त्या आक्रमक पद्धतीने त्यांची वेगळी भूमिका मांडत होत्या. मात्र त्यावेळी महापौर वेळोवेळी सांगत होत्या मी देखील महिला आहे, तुम्ही देखील महिला आहेत, संयम राखा. आणि अगदी तिथलंच वातावरण त्यांनी इथे जे शिवसेनेचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये येऊन थेट माझ्यावरच म्हणजे रिपोर्टरवरच जर राग काढला की काय असं मला वाटतं. कारण त्या कधीही अशा बोलत नाही, नेहमी प्रेमळ मायाळू स्वभावाने बोलले जातात. मात्र आज त्यांचा राग कुठेतरी अनावर झालेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पालिकेमध्ये 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. आजचं वातावरण वेगळं आहे. कुठेतरी हा राग असेल किंवा अंतर्गत त्यांचा वाद जो आहे तो देखील पालिकेमध्ये अनेक वेळा चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतोय. आज देखील तो चव्हाट्यावर आला होता. आणि मात्र साधी नॉर्मल प्रतिक्रिया मी घ्यायला गेली त्यावेळी अगदी सुरुवातीला माझ्याशी चांगल्या बोलल्या आणि नंतर अचानक काय झालं की त्यांचा रागाचा जो पारा आहे तो सटकला आणि त्यांनी थेट अशी जी भाषा वापरली. मलाही मान्य आहे मी त्यांच्या अनुभवाची नाही किंवा तितकी अनुभवी नाहीये, त्या माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत, ज्येष्ठ नेत्या आहेत. शिल्पा, तुम्हाला थोडंसं मी थांबवते. नेमकं काय घडलेलं होतं त्यावेळी ते आपण पुन्हा एकदा दाखवतोय. यामध्ये आता चालतील का थोडं तिकडे सारखा ना, नंतर गप्पा मारूया जेवणाच्या आपण. महापौर आहे. मला काढायचं नाही नाही काढत नाही, मग इकडून या ना, इकडून बोलताना नीट बोल. नाही नाही कळलं? इकडून. Please. अहो कॅमेरामध्ये नाही तू या इथे बसले तिथे बसले जेवणाच्या गप्पा करता हे माझ्या पुढे बोलायचं नाही. आय एम टेलिंग यू दिस इज नॉट द वे यू शुड दिस इज नॉट द वे यू शुड बिहेव विथ एनीवन. कळलं? तू तुझ्या अवकात मध्ये राहा. तुम्हाला काय वाईट तू काय हो तुम्ही जेवणाच्या गप्पा आम्ही बोलतोय आम्ही तू कोण सांगणार आहे आम्हाला आम्ही काय बोलायचं नाही. असंच बोललीस काय असंच बोललीस नॉट द वे. हे बरोबर नाहीये. मी आत्ताच सांगते ही जेव्हा जन्मली नव्हती ना तेव्हा आम्ही या सभागृहात आहोत. कळलं मला कॅमेरामध्ये येतो ते तिने वाचणार ठीक आहे सांग. तिने आम्हाला डायरेक्शन दिलं तेव्हा 92 साली आम्ही सभागृहात होतो आणि हिचा जन्म झाला नव्हता. ही काय सांगते आम्हाला. मी तसं नाही बोलत मॅडम, तुम्ही इकडून या असं बोलते, फक्त कॅमेराच्या मध्ये येते म्हणून थोडं तू तिकडे कोण मला हलवणार. शिवसेना पक्षाचं कार्यालय तू मला हलवू नाही शकत. कळलं ना. पक्ष कार्यालयामध्ये नकोच होतं. कारण काय तू कोण हलवणार मला. इथे वाद तिथे वाद. काय म्हणलं चुकीचं आहे. पक्ष तसं कार्यालय नाही बोलत मी इकडून तू अशीच बोललीस. मी वेगळी नाहीये. हे जाऊ द्यायचा प्रश्न नाहीये. ती आम्हाला हलवू नाही शकत इकडे सभागृहात आमच्या येऊन. कळलं ना. हो ताई मग पहिले कशाला चक पाडली. अहो तसं हे राधिका बोलतो. यामध्ये आता चालतील का. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आहेत. संदीपजी, आपण ऐकलंच असेल हा सगळा प्रकार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या विशाखा राऊत यांनीही अशी वर्तवणूक करणं, असं वागणूक देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? नाही, सर्वतः ही चुकीचीच वागणूक आहे. कारण मुळात या स्वतः जनप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी हा संयम बाळगला पाहिजे, त्यांनी आदर्श ठेवला पाहिजे. विशेषतः मी पाहिलं आपल्या व्हिज्युअल्समध्ये आपले रिपोर्टर त्यांना नम्रपणे सांगताय की तुम्ही फ्रेममध्ये येत आहेत, परंतु अडचण ही आहे या सगळ्या सत्ताधाऱ्यांची की त्या स्वतः महापौर राहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना प्रोटोकॉल्स माहिती असतात. आता चेअरवर ज्या व्यक्ती बसल्या त्या भलेही त्यांच्यापेक्षा ज्युनियर असतील, पण जर प्रोटोकॉल सांगत असेल की त्या व्यक्तींचा तुम्ही बाईट घेऊ इच्छिता आणि त्या जर फ्रेममध्ये असेल त्यांनी स्वतःहून बाजूला होणं अपेक्षित होतं. आणि एवढा आकांतांडव करण्याची मला वाटत नाही काही गरज आहे, परंतु ते वड्याचं तेल वांग्यावर काढण्यासारखा हा प्रकार आहे. मला असं वाटतं हा निषेधार्ह आहे आणि मुंबई मराठी पत्रकार संघटना मी याचा तीव्र निषेध करतो. कारण शेवटी पत्रकार जो आहे तो तिथे बातमी घेण्यासाठी गेलेला असतो आणि ती बातमी लोकांपर्यंत पोहोचत असतो, लोकांचा तो प्रतिनिधी असतो. आणि तुम्ही लोकप्रतिनिधी असताना लोकांच्या प्रतिनिधीचा असा अपमान करणं म्हणजे तो लोकांचा अपमान आहे असं आपण मानायला पाहिजे. मला असं वाटतं त्यांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे तुमच्या प्रतिनिधीची आणि हे प्रकार मिटवलं पाहिजे. कारण यात आपण पाहतोय स्पष्टपणे त्या पत्रकाराचा काही दोष दिसत नाहीये. अतिशय मामूली कारणावरून हा वादंग झालेला दिसतोय आणि मला असं वाटतं ही इगोटसन आहे. त्यांनी स्वतःहून माफी मागितली पाहिजे. हो संदीपजी, खरं तर आमच्या प्रतिनिधी नाही तर इतर कुणाशीही अशी वागणूक देणं हे अत्यंत चुकीचंच आहे. खरं तर नेमकं काय असं कारण असावं असं तुम्हाला वाटतं? कारण एक छोटीशी गोष्ट होती त्यानंतर हा वाऊ करण्यात आलेला होता. का सत्ता गेली म्हणून हा सगळा प्रकार घडतोय का?
कसं आहे बघा, आता हा दोन व्यक्तींमधला वाद आहे. जसं तुम्ही म्हणालात की हे कोणत्याही पत्रकारावर झालं तर ते निषेधार्हच आहे. माझं असं म्हणणं आहे, पत्रकार सोडून द्या, कोणत्याही व्यक्तीबद्दल तुम्ही असं आक्षेपाने वागू शकत नाही. तुम्ही एका पदावर राहिलात, माझे महापौर आहेत, तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत, तुमची वागणूक जी आहे ती इतरांसाठी आदर्श असली पाहिजे आणि तुम्ही अशा प्रकारची हिडीस भाषा करणं हे तुम्ही इतर तुमच्या सहकाऱ्यांना, नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडे तुम्ही काय आदर्श ठेवताय. मला असं वाटतं की आजच मी सकाळी बातमी ऐकली होती की उद्धव ठाकरे जी आहेत ते आपल्या पक्षातल्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर ठेवणार आहेत. मला असं वाटतं की शिस्त वागणे, समोरच्याला सन्मान देणे हा त्या अजेंडावरचा मला वाटतं सर्वाधिक पहिला विषय असला पाहिजे. बाकी याला राजकारणाचं स्वरूप न देता हा व्यक्तिदोष म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. बरोबर. खरं तर संदीपजी, असा प्रकार कुठल्याही महिलेसोबत किंवा कुठल्याही व्यक्तीसोबत होणं हे चुकीचंच आहे आणि याची दखल प्रत्येक नेत्याने किंवा प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे, हीच अपेक्षा. संदीपजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.